रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पेठवड गावात मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी, व्यापारी व ग्राहकांची तारांबळ. गटारी तुंबल्याने पद्मा रोड पोलीस स्टेशन व भाजी मार्केट परिसर जलमय. प्रशासनाच्या तात्काळ उपाययोजनांची मागणी. 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पेठ वडगाव शहरात मात्र मुसळधार पावसामुळे नागरिक, व्यापारी आणि ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. बुधवारी सकाळपासून अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या, मात्र सायंकाळी सुमारे 5 ते 6:30 या 1.5 तासाच्या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील पद्मा रोड पोलीस स्टेशन परिसर आणि भाजी मार्केट भागातील गटारी तुंबून पाणी थेट रस्त्यावर आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला, तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली. भाजी मार्केट परिसरात पाणी साचल्याने विक्रेते आणि ग्राहकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी गटारीतील पाणी रस्त्यावर आल्याने अस्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी, नियमित नालेसफाई करावी, तसेच ज्या ठिकाणी गटारी अरुंद आहेत तेथे त्याची रुंदी वाढवून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाईल अशी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. पावसाळा अद्याप सुरू असून आगामी काळात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मतही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विन टीव्ही मराठीसाठी पेठ वडगावहून सुहास पाटील. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.